आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानु वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श। आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुं वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श। प्रेक्षणीयं ददर्श। आपल्या पत्नीकडे संदेश घेऊन पाठवतो, त्या मेघाला पाठवतो आणि मग तो कुठे असतो त्यावेळेला लक्ष्मण रामगिरीमध्ये आणि त्याची जी पत्नी असते ती हिमालयाच्या अलकानंदीमध्ये असते. आता मेघाला जर आपल्याला तिथपर्यंत पाठवायचं आहे त्याला मार्ग सांगितला पाहिजे ना, बरोबर? त्याचा आपल्याला रस्ता सांगितला पाहिजे. तर कालिदासाने काय केलं? यक्षाच्या तोंडून पूर्ण रामगिरीपासून हिमालयाच्या अलकानंदीपर्यंत सगळ्या मार्गाचं अतिशय सुंदर असं वर्णन या लेखकाने केलेलं आहे. म्हणून मेघदूताला संदेश काव्य असं म्हटलं जातं. लक्षात आलं आता शॉर्ट स्टोरी मेघदूतामध्ये काय दिलं गेलेलं आहे? हे एक संदेश काव्य म्हणून दिलं गेलेलं आहे. या मेघदूताचे शेकडो भाषांमध्ये भाषांतर झालेली आढळतात. कितीतरी नाटककार, अभिनेते, नर्तक अशा कितीतरी कलाकारांनी याचा अभ्यास करून त्याचं अनुवादन केलेलं आपल्याला आढळतं. त्याचबरोबर मेघदूतात कालिदासानं उज्जैनबद्दल त्याचं प्रेम सुद्धा खूप छान वर्णन केलेलं आहे.